आज ना मी जी रेसिपी दाखवणार आहे ती एक रेसिपी नसून प्रवासातील संपूर्ण असा डब्बा आहे। आमच्या कुटुंबातील आम्ही सगळे सदस्य उद्या पहाटे प्रवासासाठी निघणार आहे। प्रवासात आम्ही नेहमीच काही ना काहीतरी खायला घेऊन जातो। त्यावेळी 4 दिवस टिकेल असे काही पदार्थ आहेत जे मी काही दाखवले पण आहेत व्हिडिओ, ज्यामध्ये दुधातली दशमी आली, दुधातला झुणका आला, लोणचं आलं, हे जे काही छोटे छोटे पदार्थ आहेत, शेंगदाण्याच्या चटण्या वगैरे, ते पदार्थ मी आता एकसारखे करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर सुद्धा ते पदार्थ कसे टिकले जातात 3-4 दिवस प्रवासामध्ये, तेही मी वेळच्या वेळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। ते सगळं आता कसं करायचं ते आता आपण बघूया। डब्याच्या सुरुवातीला आपण जो पदार्थ करणार आहे ते म्हणजे दशमी। दशमीचं कणिक मी आता भिजवणार आहे दुधामध्ये आणि त्याला रेस्ट करायला ठेवणार आहे। त्यामुळे मी सुरुवातीला पहिल्यांदा दशमीचं पीठ मळून घेईन। अर्धा किलो पीठ घेतले मी हे परातीमध्ये। थोडंसं मीठ घाला अंदाजे त्यात आणि त्यानंतर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल जरा जास्त घाला कारण तेलामुळं दशम्या खुसखुशीत व्हायला आणि टिकायला सुद्धा मदत होते। पीठ आपल्याला दुधामध्ये मळायचं आहे। जवळजवळ 300 मिली दूध मी हे घेतलेलं आहे आणि त्यापेक्षाही जास्त जर दूध लागलं तरीही तुम्ही दूध घेऊन पीठ अगदी आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। कारण जरी पीठ आपण किती जरी सॉफ्ट मळलं ना तरी पण रेस्ट दिल्यानंतर पीठ जेव्हा आपण कणिक घेतो ना ते नंतर घट्ट झालेली असते थोडीशी, त्यामुळे मळतानाच थोडंसं नरम जास्त मळायची गरज असते आपल्याला। आता आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवून देऊया। दशमीचे पीठ आपण रेस्ट करायला ठेवलेलं आहे। आता आपण ह्या मधल्या वेळेत काय करायचं तर आपल्याला शेंगदाणे भाजायचे, शेंगदाण्याच्या चटणीसाठी। हे आपले शेंगदाणे आहेत, घरचे शेंगदाणे आहेत आमचे। पण आता हे शेंगदाणे मी भाजताना काय करणार आहे माहितीये का, ह्यामध्ये मी मीठ घालणार। हे आपले शेंगदाणे घातले मी, हे तुम्हाला वाटणार की वाळू किंवा काय आहे, पण तसं नाहीये। हे मीठ आहे जे मी नेहमी शेंगदाणे भाजायला घेते। ज्या वेळेला मीठ थंड होते भाजून झाल्यानंतर ते पुन्हा बरणीमध्ये भरून ठेवते मी। नेहमी हे एकच मीठ मी वापरते। हे मिठात भाजण्याचं कारण हे आहे की ह्याच्यामुळे शेंगदाणे पटकन भाजले जातात, जास्त डागळले जात नाहीत आणि खरपूस पण होतं। त्यामुळे आपण मिठात किंवा वाळूमध्ये पण तुम्ही भाजू शकताय। पण वाळूचं कसं होतंय, जर तुम्ही एखादी खर राहिली कुठं किंवा काय तर दातामध्ये कचकच येऊ शकते आणि ते आपल्या आरोग्याला पण व्यवस्थित नाहीये। म्हणून आपण ही मिठामध्ये शेंगदाणे भाजू। बरोबर 5 ते 7 मिनिटं झालेत आणि आता तुमच्या लक्षात येईल की ह्यामध्ये टरफलं पण निघायला लागलेत, शेंगदाणे चांगले भाजले गेलेत खरपूस असे। आता ना मी गॅस बंद करणार आणि हे थोड्या वेळानं थंड झाल्यानंतर हे चाळून घेणार, म्हणजे त्यामधलं मीठ वेगळं होईल आणि शेंगदाणे वेगळे होईल। हे बघा तुम्हाला दाखवते, हे बघा पटकन सोलले जातात शेंगदाणे। आता मी गॅस बंद करते। शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत आपण तुपामध्ये थंड व्हायला। हे थंड होईपर्यंत आपण आता दुधातला झुणका करायचा आहे। झुणक्याला तेल भरपूर लागते, त्यामुळं जवळजवळ मी ही बघा मोठी वाटी तेल घेतलेले। मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लसूण खोबऱ्याने जिरे, तीळ उडतात म्हणून मी नंतर घातले। जिरा, आता गॅस बंद करते मी पूर्ण, कारण आपल्याला दूध घालायचंय। एवढं दूध शिल्लक ठेवलं मी अजून मीठ घातलेलं नाहीये, साखर थोडी घालून देते। आता आधी थोडंसं पीठ आहे ना ते थोडंसं पेरायचं ह्याच्यात आणि मग थोडंसं मीठ घालायचं। गॅस बंद आहे आपला पूर्णपणे। मीठ घातले मी, आता गॅस चालू करते। बारीक ठेवला पूर्ण। तेल भरपूर असल्यामुळे गाठी शक्यतो होत नाही, त्यामुळे बिंदास पीठ घालू शकताय। हे बघा ह्यात अजून भरपूर पीठ बसते कारण भरपूर ओलसरपण आहे। आता आपण हे झाकून ठेवूया झुणका। ह्यात आणखीन पीठ पण तुम्ही घालू शकताय जर तुम्हाला खूपच फडफडीत झुणका पाहिजे असला तर। हे थोडासा सॉफ्ट आणि मोकळा असा होतोय इतकं जरी तुम्ही घातलं तरी। आता मी झाकून ठेवते।
आपण आता बघूया की आपला झुणका तयार झालाय का. गॅस मी पूर्णपणे बारीकच ठेवला होता, कारण बारीक ह्याच्यावरच आपल्याला तो मस्त असा मुरवायचा असतो. गॅस बंद करते मी आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते. हा झुणका आहे ना, तो आपण आता हा ताटामध्ये पसरून ठेवूया, कारण आपल्याला प्रवासाला न्यायचा आहे ना तो. नंतर तो आपल्याला हाताने पण थोडासा फोडायचा आहे, पण आधी पूर्णपणे थंड होऊ दे, मग मी पुन्हा दाखवते तुम्हाला डब्यात भरण्याच्या आधी काय करायचं ते नेमकं. आपले शेंगदाणे आता पूर्णपणे थंड झालेत. मी बाल्कनीमध्ये ठेवलं होतं सूप. आता काय करायचं आहे माहिती आहे का, हे फुलपत्र आहे ना, हे ना हे अशा पद्धतीनं शेंगदाण्याला फक्त असं करून द्यायचं की त्याच्या शेंगदाण्याचे 2 भाग तर होतातच, त्याशिवाय त्याच्यावरची जी सालं आहेत ना ती पण निघायला मदत होते. अशा पद्धतीनं आपण फक्त घासत जायचं याच्यात, बाकी काही करायचं. तर ते आपल्याला हे थोडंसं असं पाखडायचं आहे. अशा पद्धतीनं आपण टरफलं काढून घेऊया आता ह्याची सगळी. आपण मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये शेंगदाणे भाजून साल काढून वगैरे घेतलेले आहेत. आता चटणी करण्यासाठी त्यामध्ये सगळं साहित्य घालत जायचं आहे. लसणाच्या पाकळ्या, हळद, लाल तिखट, जिरापूड, साखर, मीठ आणि सगळ्यात शेवटी घालायचं आपल्याला थोडंसं तेल त्यामध्ये. हे बघा, आता आपण हे फिरवून घेऊया. शेंगदाणे चटणी आपली तयार आहे. हे बघा, मस्त अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली. शेंगदाण्याची चटणी झुणका आपलं झालेलं आहे. दशमीचं पीठ आपलं बराच वेळ रेस्ट करत ठेवलं होतं. आता आपल्याला दशम्या करायला यायच्या त्या. बघा, पीठ मस्त असं रेस्ट झालेलं आहे, सॉफ्ट झाले एकदम. आता गोळे करून छोटे छोटे आपल्याला दशमी लाटायला घ्यायचे. असे छोटे छोटे गोळे करायचे, कारण छोटे गोळ्याचं होतंय काय, कारण छोटीशी दशमी पातळ पाहिजे ती आणि खरपूस भाजली गेली पाहिजे, त्यामुळे मोठे अजिबात गोळे घ्यायचे नाही. दशमी लाटूयात आपण. एक गोल करून घ्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे थोडंसं तेल, थोडंसं पीठ, हे बघा पूर्णपणे पातळ अशी दशमी लाटलेली मी. हे बघा, जितकी लाटाल ना पातळ तितक्याच दशम्या प्रवासात टिकायला बऱ्या पडतात. तवा तापलाय आपला, आता दशमी टाकते मी. खालून दशमी बघा आता ही भाजत आली. असे डाग पडले ना की आपण वरच्या बाजूला इथं तेल घालायचं आणि मग ही पलटी मारायची आणि दाबायची. व्यवस्थित दाबून दाबून भाजा, म्हणजे प्रवासात टिकवायला बऱ्या पडतं त्या दशमी. बस हे बघा, अशा पद्धतीने भाजली ना पटकन भाजून होते, जास्त वेळ गॅसवरही ठेवायला लागत नाही आणि सॉफ्ट पण राहते दशमी, खुसखुशीत पण आणि खराबही होईल. आपल्या दशम्या सगळ्या करून झाल्यात आणि ह्या आता थंड झाल्यात, म्हणून मी एकावर एक ठेवल्यात. मी ह्या अशा पसरल्या होत्या पूर्णपणे, करत करत एक एक साईडला असे ठेवत गेले होते. आता त्या पूर्णपणे थंड झाल्यात म्हणून मी एकावर एक ठेवलेल्या. आता मी थोड्या वेळाने ते स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवणार. दशम्या झालेल्या आहेत. आता आपल्याला एका कैरीचं लोणचं करायचंय.
हे लोणचं मी वर्षभर टिकवण्यासाठी वगैरे नाही करत आहे, प्रवासात घेऊन जाण्यासाठी आंबट, तिखट आणि गोड अशा चवीचं एक छोटंसं झटपट होणार असं लोणचं करणार. ते आता आपण कसं करायचं ते बघूया. हे बघा, हा तोतापुरी आंबा आहे. हा जास्त आंबट नसतोय. आता हे ना मी वेळतीवर याच्या फोडी करते आणि नंतर याला फोडणी घालायचं. आपण साल काढायची नाही, साल न काढताच आपल्याला फोडी करायची. लोणच्याला फोडणी घालायची आहे आपल्याला. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये मी तेल घालणार आहे. आपलं एकच आंब्याचं आहे त्यामुळे मी थोडंसंच तेल घेतले. तेल गरम झालं ना की आपल्याला केपरेचा लोणच्याचा मसाला घालायचा आहे. हे पाकिट माझ्याकडे नेहमीच असते. जेव्हा आपल्याला झटपट पटकन लोणचं करायचं असलं ना तर ह्यातला थोडासा मसाला तेलामध्ये फोडणीत घालायचा आणि फोडणी थंड झाली की आपल्याला आंब्याच्या फोडी, कैरीच्या जे काय कैरीच्या फोडी आहेत ते मिक्स करायचे. तेल तापल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे, कारण हा मसाला बारीक असल्यामुळं पटकन तेलामध्ये करपला जाते, रंग बदलते. त्यामुळे गॅस बंद करायचा आणि नंतर आपल्याला हे बघा पटकन हे झालं. थोडासा मसाला मी घातला यात. फक्त मसाल्यावर चंबून न राहता थोडंसं मीठ घालायचं त्याच्यात आणि साखर बऱ्यापैकी घालायची, कारण आपलं आंबट गोड असं हे असणार आहे आणि थोडंसं तिखट. सोफ पावडर म्हणजे बडीशेपची पावडर आहे, कच्च्या बडीशेपची मी मिक्सरला फिरवलेली आहे. ती सुद्धा थोडी घालायची, त्याच्यामुळं चव खूप छान येते लोणच्याला. आपला मसाला थंड झालेला आहे. मी जी लोणच्यासाठी जी फोडणी केली होती ना ती थंड झाली आहे पूर्णपणे. आता हे कैरीच्या फोडी आहेत ते आता आपल्याला त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे. गॅस वगैरे सगळं बंद आहे. नंतर हे साखरेचं आणि मिठाचं पाणी होतंय आणि थोडंसं कैरीला पण पाणी सुटत असतं, त्यामुळं त्याचं एक खार जो आपण म्हणतोय ना तो तयार होतो. आणि हे लोणचं जास्त दिवस ठेवायचं नाही, पटकन 4-8 दिवसात खाऊन संपवायचं आहे. जर तुमचं चुकून लोणचं उरलंच तर फ्रीजला ठेवून द्या, वर ठेवू नका, कारण हा लोणच्याचा आंबा नाही आहे त्यामुळं खराब होण्याची शक्यता असते. हे झटकीपट होणारं हे असं लोणचं. आपले प्रवासासाठी लागणारे सगळे पदार्थ तयार झालेले आहेत, ज्यामध्ये दशमी, झुणका, शेंगदाण्याची चटणी आणि हे आंब्याचं लोणचं. आता ह्यामधलं झुणका जो आहे ना हा करून तर आपण ठेवलेला आहे, पण ह्या ज्या गाठी आहेत ना ह्या आपल्याला फोडायच्या. फक्त हे असं करत जायचं आहे आपल्याला. हे बघा, हा कसा छान मोकळा होतो झुणका. अशा पद्धतीनं हा फोडल्यामुळं ना हवा खेळती राहते आणि त्यामुळं हा झुणका टिकायला मदत होते. त्यामुळं पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा झुणका असा फोडून घ्यायचा. भरपूर तेलामध्ये आणि खरपूस भाजून केलेला आहे त्यामुळं खराब होत नाही. ह्यात फक्त लसूण आहे, कांदा वगैरे कशाचाही वापर केलेला नाही. लसणाचाही वापर बरीच जण करत नाही, पण तुम्हाला इच्छा आवडत असेल तर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने हा पूर्णपणे मोकळा करायचा झुणका. आता ह्या स्टीलच्या डब्यामध्ये हा झुणका आपण भरून घेऊया. त्या दशम्या आहेत ना मी ह्या सफेद कपड्यामध्ये गुंडळून ठेवल्या होत्या, कारण त्या थंड तर झाल्या होत्या, पण त्यानंतर होते काय माहिती आहे का, बऱ्याचदा ह्या दशम्या वारं लागून किंवा हवा लागून ना याचे काठ वगैरे वाळायला चालू होते. त्यामुळे तसं काही न होऊ नये म्हणून डब्यात भरण्याआधी मी ह्या कपड्यामध्ये गुंडळून ठेवल्या. आता त्या आपण डब्यात भरायला घेऊ. पूर्णपणे थंड झालेले आहेत ह्या. आता ह्या आपण ह्यात ठेवू शकतो. जी तुम्हाला ही अशी दशमी दिसते ना ही करपलेली नाही आहे, तर आपण हे पीठ दुधात मळून दुधाची दशमी केल्यामुळे ती डागळल्यासारखी होते. फक्त कलर थोडासा डार्क येतोय, पटपट करायला लागते त्यामुळे दशम्या, पण आपल्याला खरपूस भाजून प्रवासात सुद्धा टिकवायचे, त्यामुळे तो रंग जरी आला तरी काही हरकत नाही. करपत नाहीत त्या दशम्या, फक्त खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या दशम्या आपल्या भरून झालेल्या आहेत. आता आपण शेंगदाण्याची चटणी भरूया. शेंगदाण्याच्या चटणीला मात्र काहीही होत नाही. अगदी 2-4 महिने जरी तुम्ही वापरली तरीसुद्धा वर ठेवली, फ्रीजला ठेवायची गरज नाही आहे, कारण ह्याला फक्त आपण लसूण घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे. मी कोथिंबिरीचा वापर पण करत नाही, कारण त्यामुळे बऱ्याचदा चटणीचा रंग तर व्यवस्थित येतच नाही, शिवाय ती खराब होण्याची शक्यता असते. आता हे लोणचं आपल्याला भरून घ्यायचं आहे.
हे काय मी सगळं घेऊन जाणार नाही, कारण आम्ही 3-4 दिवसासाठी जातोय. आणि तुम्ही जरा लोणच्यात बघा करून, आता जवळजवळ 10-15 मिनटं झाली, लगेचच ह्याचं आदन तयार व्हायला सुरुवात झाली. मी प्रवासात लागेल इतकंच लोणचं घेऊन जाणार आहे, बाकीचं लोणचं मी घरीच करणार आहे. प्रवासात नेण्यासाठी मी हा घरी केलेला गुळांबा आहे, तो माझा नेहमी फ्रीजला असतोय. तो आता आपल्याला प्रवासात सुद्धा थोडासा घेऊन जायचा आहे, म्हणून मी थोडासा भरून घेते. घरीच केलेलं माझं मिरचीचं लोणचं आहे, संपत आले आता. मी पुन्हा नवीन करणार आहे आणि त्यावेळी मी नक्की रेसिपी पण दाखवेन. माझं लोणचं अगदी करकरीत असं असते. बस भाजलेले शेंगदाणे ते पण थोडेसे नेऊया आपण, कारण कसं मध्येच खायला काहीतरी वाटलं चटक-मटक कुरकुरीत असं काहीतरी हवं असलं तर थोडंसं जेवणाबरोबर सुद्धा खाता येते. प्रवासातच घेता येतील अशा आणखीन काही गोष्टी आहेत, त्यामध्येच आहे पापड. हे उडदाचे घरी केलेलेच पापड आहेत. आता हा डबा मी असाच प्रवासात घेऊन जाते. त्याच्यानंतर थोडंसं स्नॅक्स पण पाहिजे ना. हे मी मैद्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत, त्या अतिशय खुसखुशीत अशा आहेत, दाखवते तुम्हाला. हे बघा, याचा व्हिडिओ पण मी केले, शॉर्ट्स केलेले आहे, ते तुम्ही बघा. दशमी झुणक्याबरोबर खाण्यासाठी कांदे पण मी घेतलेले, अख्खे कांदे घेतलेत, कारण आपण सुरी पण घेतोय. त्याशिवाय थोडेसे टिश्यू याची पण गरज असते आपल्याला, ज्या त्यावेळी आपले डबे वगैरे स्वच्छ करून पुसून ठेवायला वगैरे बरं पडते. त्याशिवाय वर्तमानपेपर, जिथे कुठं आपण बसणार आहे ना त्या ठिकाणी आपल्याला खाली अंतरायला पसरून ठेवायसाठी याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे वर्तमानपेपर नक्कीच घ्या. हे सोडून मी काही यूज अँड थ्रोचे ग्लास, छोट्याशा प्लेट, वाट्या हे सुद्धा सोबत सगळं घेणारच आहे. आता अशा पद्धतीनं हा माझा प्रवासाचा पूर्ण डब्बा तयार झालेला आहे. डब्याबरोबर लागणाऱ्या काही महत्त्वाच्या आणि उपयोगी अशा गोष्टी पण मी घेतलेल्या आहेत. हे सगळे पदार्थ आपल्या प्रवासामध्ये 3 ते 4 दिवसात कसे टिकणार आहेत ते आम्ही वेळच्या वेळी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकीच्या पदार्थांपेक्षा दशमी आणि झुणका हे 2 पदार्थ असे आहेत की हे 3-4 दिवस टिकवणं महत्त्वाचं असते. बाकीचे पदार्थ कोरडे असल्यामुळे आपोआपच टिकले जाते. तुम्ही पण एखाद्या चांगल्या अशा प्रवासाचा बेत करा आणि असेच पदार्थ घेऊन जा. 24 तास झालेले आहेत आपल्या प्रवासाला आणि 24 तासानंतरचा हा आपला डब्बा आहे, ज्यामधलं हे लोणचं जे आहे त्याला भरपूर असं आदन सुटलेलं आहे. त्यानंतर हे आपलं ताट आहे, त्यामध्ये ताटात ठेवलेली ही दशमी आहे. दशम्या आपल्या अगदी सॉफ्ट आहेत तशा आहेत, अगदी त्याच्यात जरासुद्धा वाळलेल्या नाहीत किंवा काय नाही. शिवाय त्या अगदी व्यवस्थित गुंडाळली होते, तुकडे वगैरे काही पडत नाही आहेत. ताटाला आपण टोमॅटो, कांदा, शेंगदाणे जे आपण प्रवासामध्ये नेले होते ना ते सगळे पदार्थ ताटाला लावले. त्याशिवाय हा आपला दुधातला झुणका तो अतिशय चांगला राहिला आहे. शेंगदाण्याची चटणी, गुळांबा, मिरचीचं लोणचं आणि हे आपलं लोणचं, सगळेच पदार्थ आपले अगदी उत्तम राहिलेले आहेत. 2 दिवसांनी म्हणजे 48 तासानंतर हे केलेलं ताट आहे प्रवासातलं, त्याचा फक्त फोटो टाकला आहे आणि सगळेच पदार्थ अतिशय उत्तम आहेत. आजचा हा 3रा दिवस आहे. बरोबर 72 तास झालेले आहेत आणि 72 तासानंतर सुद्धा पदार्थ तुम्ही बघाल दशम्या अगदी सॉफ्ट आहेत तशाच आहेत, काही फरक पडलेला नाही. हा आपला दुधातला झुणका अतिशय चांगला राहिलेला आहे, त्याला खमंग आहे तसा वास आहे. त्यानंतर प्रसादाचा लाडू, पापड, आम्ही केलेली बटाट्याची भाजी आणि वरण हे सुद्धा मी त्यात ॲड केलेलं आहे आणि सगळेच पदार्थ अतिशय उत्तम आणि छान आहे.